एक कांबळा बदलती गाला, एक कांबळा बदलती गाला. निघाल्या वये बघ गाडीला, तरी सोबा माझ्या देवाला.
दोरी नटल्या तिथवाय सुपारी फुटल्या दोरी नटली काढवाय सुपारी फुटल्या
वय करण्याला अन बोल्या गा राजाला गा तो कधी योगाला तू कधी योगाला झालं भोल्या राजाला कशेला भाषवताला कशेला भाषवताला देव हिवऱ्या बनात देव हिवऱ्या बनात देव हिवऱ्या बनात देव हिवऱ्या बनात कशेला भाषवताला झालं भोळ्या राजाला धर तू गायाला धर तू गायाला धर तू देवा काही गायाला कशेला बाबा बघा काही वशबदाला माझा काही का देव गा माव कोर्या माझा काही का देव गा माझा देवा काही का देवा मायवाच्या देवा काही का वाड्याला माझा काही गा देव गा माझा देवा काही बी देव देवा काही गा मोठा गा मोठा लागला देवा काही भूयाला पाहुड्या त्या पाहुण्याने एवढा मोठा घरवडा बांधला या होय आणि म्हणून आपल्याला इथं आपल्याला कार्यक्रमानिमित्तानं बोलवलंय कार्यक्रमानिमित्तानं बोलवलंय होय आणि आलेला तुम्हाला गाठलं जेवायला जेवायला होय म्हणून पाहुण्याच्या दारात बिरोबाचं पुजारी आली म्हणून ना चार नामं चांगली देवाची गायचं चार नावं देवाची चांगली घेतली पाहिजे चार नावं घेऊन देवाची सेवा करून देवाची सेवा करायची आपल्याला रामाची रात्र काढून आपण गेलं पाहिजे बरोबर आहे अरे दादा बरोबर मी कळला देव भोळ्या राजाला विचार केला मनाला झालं होतं विश्वास काय तर देव बोल्या तर राजाला अरे फार पूर्वी कळाला तर त्या पहिल्या सत्ययुगाला काय झालं होतं त्या वेळेला काही झालं होतं त्या विचार केला मना देणाला पडला जीवाला आका माझी मायवा आका मायवाच्या वाड्यामध्ये माझा ताना बिरदेव लागला होता रगताचा जळू लागला दिवसा माग दिवस लागला काढायला महिन्या मागे महिने लागलं होतं देवा भरायला रगताचा जळू रगताचा जळू माझा मावखोऱ्या देव माझा ताना बिरदेव लहानाचा मोठा लागला होता विश्वास होई आला आका माई माझी मायवा तान्या बिरदेवाचं लागली होती देवा संगोपन करायला लागली होती तान्या बिरदेवाचं माझ्या संगोपन करायला मोठ्या ताटा माटानं त्या वेळेला जसा माझा नवल्यारी माझा मावकुऱ्या देव काशी लागला होता लहानाचा मोठा वयाला दिवसांदिवस लागलं होतं सरायला शाहीर त्या वेळेला ताना बिरदेव लागला खेळ करावयाला महिने लागले देवा सरायला वर्ष लागली देवा पलटायला मायवा माझी सकाळ पारी उठणार वाणीच्या दादाला देवा आंघोळ घालणार माझ्या तान्या बिरदेवाला आंघोळ सवळ करणार शेळ्या मेंढ्या देवा सोडणार काय लावला देवा प्रकार घडायला सकाळ पारी उठणार माझ्या दादाचं
संगोपन करणार आमुळ सबळ घालणार नाज्याचा झाला दया बाताची न्यारी वाढणार त्या वेळेला स्वतः निघून जाणार आपल्या बाबा पिरडीच्या रानाला मेंढ्याच्या मेंढवाड्याला मात्र त्या वेळेला अरे नाही कळले तुला